नमस्कार, विद्यामूल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला 12व्या शतकातील कधी न बघितलेले एकदम सुंदर आणि खूप भारी असे आज मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे। एवढं सुंदर मंदिर दुसरे कुठे नसून आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूर मध्ये आहे। तर याचं नाव आहे श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर खिद्रापूर। प्राचीन आणि कोरीवकाम असलेल्या या मंदिराची संपूर्ण माहिती आणि हे मंदिर कसे दिसते हे पाहण्यासाठी माझा हा व्लॉग तुम्ही पूर्ण पहा। तर चला वेळ न घालवता आपण व्लॉगला सुरुवात करूया। इंस्टाग्रामवर व्हायरल झालेले हे मंदिर बघण्यासाठी आम्ही कोल्हापूरवरून निघालो। हे मंदिर पाहण्यासाठी आम्ही पुण्यावरून आलो होतो। हे मंदिर खिद्रापूर गावामध्ये जिल्हा शिरोळ्यामध्ये आहे। तर हे मंदिर बघण्यासाठी जाताना आम्हाला अशी ही ग्रीनरी लागली। ते पाहत पाहत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो। मंदिराच्या बाहेर हे काका आपल्याला फुलं आणि बेल आणि देवाचे सामान देतात। ते घेऊन आम्ही आतमध्ये दर्शनासाठी निघालो। मंदिर बघण्यासाठी आम्हाला उत्सुकता लागली होती, पण मंदिर काही केल्या आजूबाजूला दिसत नव्हते। त्यानंतर बाजूला चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्हाला दाखवले की याच्या आतमध्ये मंदिर आहे। मंदिराचा प्रवेशद्वार छोटा असला तरी आम्हाला आतील मंदिर बघण्याची उत्सुकता लागली आणि आम्ही पटकन आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। तर बाहेरून हे मंदिर असे दिसते। याचा हा मेन एंट्रन्स आहे। आतमध्ये गेल्यानंतर जो नजारा आहे तो पाहण्यासारखाच आहे। हे इतके प्राचीन मंदिर या भिंतीच्या पलीकडे असेल असे वाटले सुद्धा नव्हते। तर चला आपण मंदिरामध्ये जाऊयात। मंदिराच्या स्टार्टला एक मंडप आहे। हा मंडप 48 खांबावर उभा असून याला छत नाही। पूर्वी येथे यज्ञ कार्य होत असे, त्यामुळे होम हवनांचा धूर बाहेर जाण्यासाठी ही जागा होती। याला स्वर्ग मंडप देखील म्हटले जाते। तर चला आपण आतील मंदिरामधील हे जे खांब आहेत त्याचे कोरीव काम बघूया। त्या काळात देखील या मंदिराचे इतके कोरीव काम असेल असे वाटले नव्हते। प्रत्येक खांबावरती नक्षीकाम, सुंदर सुंदर नक्षीकाम केलेले आहे। त्याचबरोबर स्थापत्य शैली बेलूर, हेळे, बिडशी यांच्याशी साम्य दर्शवणारी आहे। या सभा मंडपाच्या वरील बाजूवरती प्रत्येक खांबाच्या वरती देवदेवतांच्या अशा मूर्ती कोरलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता वरती अशा प्रत्येक खांबाच्या वरती देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। तसेच पूर्ण वरती घुमटापर्यंत कोरीव काम केलेले आहे। बारीक आणि नक्षीकाम असलेले हे सभा मंडप खूपच भारी दिसत होते। आणि येथून आत जाण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एंट्री आहे, पण तिथे व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नव्हती, म्हणून आम्ही तिथला व्हिडिओ काढलेला नाही। तर तुम्ही बघा प्रत्येक खांबावरती कसे कोरीव काम केलेले आहे। एक असे वैशिष्ट्य आहे की मंदिरामध्ये नंदी नाही। कदाचित येथे खूप आक्रमणे झाली, त्यामुळे या नंदीचे स्थलांतर झाले असावे असे येथील मान्यता आहे। बाहेर आल्यानंतर आम्हाला हे आजोबा भेटले। त्यांनी आम्हाला या मंदिराचा पूर्ण इतिहास समजून सांगितला। त्याचबरोबर हे जे मंदिरे मध्ये जे कोरीव काम केलेले आहेत ते सुद्धा देखील प्रत्येकाचे समजून सांगितले। मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत। येथे श्री गणेश कोरलेला असून हा आपल्या आईची म्हणजे सती मातेची वाट बघत आहे असं येथे दर्शवतो। देवी सतीने जेव्हा अग्निकुंडात आत्मदहन केले तेव्हा भगवान शंकर रागावून या मंदिरात येऊन बसले असे आख्यायिका आहे। या मंदिराच्या बाहेरील बाजूचे जे कोरीव काम आहे त्यावर ज्या मूर्ती आहेत त्या अर्ध्या भागात महाभारत आणि उरलेल्या अर्ध्या भागात रामायण दाखवतात। या मंदिरावर मोठमोठे हत्ती असून त्या हत्तींवरती वेगवेगळ्या देवतांच्या शिल्पे आहेत। येथे एक बैल असून त्यावर शिवशक्ती आरूढ झालेली आहे। तसेच विष्णू अवतार, चामुंडा, गणेश, दुर्गा यांची शिल्पे देखील आहेत। विष्णूंचे सर्व अवतार देखील या मंदिरावरती कोरलेले आहेत। तुम्ही जवळून बघितल्यावरती तुम्हाला सर्व काही निरखून दिसेल। कोपेश्वर मंदिराची तोडफोड ही विजापूरचा आदिलशाह औरंगजेब आणि खैदर खान यांच्या सैन्याने या मंदिराची विटंबना केलेली आहे। हे मंदिर 12व्या शतकात शिलाहार राजा गंडारादित्य याने 1109
ते 1178 काळात हे मंदिर बांधले गेलेले आहे। तुम्ही बघू शकता हत्तींवरती सर्व देव असे वेगवेगळे बसलेले आहेत, पण हत्तीची मुंडके सोंड तोडण्यात आलेली आहे। हे मंदिर खूप छान असून देखील याची विटंबना केली आहे, याचे वाईट वाटते। त्या विटंबना असून केलेली असून देखील हे मंदिर इतकं छान आहे ना, त्याच्या अजून सुद्धा कोरीव काम तसेच्या तसे आहे। बघा येथे विष्णू आणि लक्ष्मी बसलेले आहेत, तसेच येथे स्वर्ग मंडपाच्या अप्सरा देखील कोरलेल्या आहेत। हे भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असून हे मंदिर 4 भागांमध्ये म्हणजे स्वर्ग मंडप, सभा मंडप, अंतराळ कक्ष आणि गर्भगृह असे आहे। मंदिराचा इतिहास इसवी सन 7व्या शतकातील आहे। विशेष म्हणजे याचे बांधकाम ज्वालामुखीतून निघालेल्या ब्लॅक बेसाल्ट खडकापासून याचे बांधकाम केले गेले आहे। हा आहे स्वर्ग मंडप। याचा विशेष म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला रात्री 12:03 बरोबर या मध्यभागी चंद्राचे आपल्याला दर्शन होते, त्यावेळी येथे भाविकांची खूप गर्दी पाहायला भेटते। जर मंदिराचा पूर्ण इतिहास आणि पूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही गुगलवर भेटेल आणि डिटेल माहिती तुम्हाला एक बुक आहे, कोपेश्वर खिद्रापूर मूर्ती मंदिर मूर्ती असं नाव आहे। लेखक आहे डॉक्टर देगलूरकर। तर हे बुक तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती भेटेल। तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। तर तुम्हाला आता हे मंदिर तुम्हाला बाहेरून हे असे दिसते, तर पूर्ण ओव्हरऑल मंदिरचा व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवत आहे, तो बघा आणि व्हिडिओला लाईक करा। एवढं सुंदर मंदिर तुम्ही आवर्जून बघायला या आणि माझा हा व्लॉग आवडल्यास माझ्या या व्लॉगला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला हा कसा वाटला व्लॉग?